नमस्कार मंडळी, मी आज ना तुमच्याशी भेंडीची चटणीची रेसिपी शेअर करणार आहे. तर ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. तर त्याआधी इथे बघा मी चुलीवरती छान असं कोबीची भाजी बनवलेली आहे. तर खूप छान अशी कोबीची भाजी बनवलेली आहे बरं का. तर मस्त असं आहे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, जवळून थोडंसं दाखवते. आणि पहिल्यांदाच मी चुलीवरती भाजी बनवलेली आहे. तर एरवी मी भाकरी चपाती वगैरे बनवले आहे, पण भाज्या कधीच बनवल्या नव्हत्या, आज पहिल्यांदाच बनवलं आहे. आणि इतकं छान आणि टेस्टी, आणि गॅसवरती थोडासा म्हणजे उशीर होतो हो, पण चुलीवरतीच मला झटपट झाल्यासारखं वाटलं आहे बरं का. आणि नंतर इथे बघा शौर्यनी छान असं अंगणाला पाणी मारायला घेतलेलं आहे. तर मी इकडे स्वयंपाक करेपर्यंत शौर्यनी पाणी वगैरे भरून, आणि नंतर इथे बघा तुम्ही पाहू शकते छान येते अंगणामध्ये सडा मारतोय. तर ते काम माझं शौर्यनी हलकं केलं आहे बरं का. तर मी इथे बघा भेंडी भाजलेली ती थंड झाल्यानंतर अगोदर इथे मी मिरचीसुद्धा भाजून घेतली होती, तेल टाकून थोडंसं, आणि थोडं 4-5 लसणाच्या कुड्या टाकल्या, आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं, आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर नंतर याच्यामध्ये आपण भेंडी टाकायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व इथे मी भेंडी ॲड केलेली आहे. तर खलबत्त्यामध्येच कुटणार होते, पण आता थोडासा म्हणजे नेक्स्ट टाईम मी तुम्हाला खलबत्त्यामध्ये कुटून दाखवीन भेंडीची चटणी. तर आता मी पटकन मी मिक्सरला लावून घेते, कारण आता मला जायचं आहे एका ठिकाणी पटकन, सगळी सकाळची कामं आवरून पटपट. तरी मी मिक्सरला छान अशी भेंडीची चटणी वाटून घेतली, शेंगदाण्याचा कूट ॲड केला, आणि भेंडी ॲड केली. तरी ती तुम्ही पाहू शकताय खूप छान असं मी दरदरीत इथे बघा भेंडीची चटणी बनवलेली आहे, आणि एकदम टेस्ट